नमस्कार, मी प्राची. द गिविंग सोल या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत सोनियाताई परचुरे आणि नकुल घाणेकर आणि हा आपल्या चॅनलचा फर्स्ट पॉडकास्ट इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर आपण लगेचच इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही डान्स या कलेची का निवड केली आणि त्याच्यातच कथ्थक तुम्हाला कसं आवडू लागलं किंवा ते आम्हाला सांगा. डान्स या कलेची निवड नाही केली मी, लहानपणापासून करत गेले. एक तर कलेची निवड नाही होत, कला ही असते आतमध्ये आणि ती असते ह्याचा शोध आपल्याला लागतो किंवा याची जाणीव आपल्याला होते. ती जाणीव खूप लहानपणापासून बहुतेक झाली की मला हे आवडतं आहे आणि मी शिकायला सुरुवात केली, कारण बाजूलाच नृत्याचे वर्ग होते आणि मी शिकायला सुरुवात केली. सो असं आपण म्हणूया की हा योग होता माझ्या आयुष्यातला आणि निवड नाही केली. लहानपणापासून नाचायचो खूप आणि आईवडील सारखं पाहायचं की मी नाचतोय, गाणी लागली टी व्हीवर की लगेच मी नाचायचो. त्यामुळे कोणीतरी माझ्या बाबांना असं सजेस्ट केलं की याला नृत्याच्या आणि ते सुद्धा शास्त्रीय नृत्याच्या वर्गात ह्याला एनरोल करा. सो त्याप्रमाणे मग अगदी दुसरीत वगैरे असतानाच मला बाबांनी क्लासमध्ये टाकलं. सो मग तिथून नृत्य म्हणजे होतंच, आवड होतीच, मग त्याला एक दिशा मिळाली. आणि आपला जो शो होणार आहे 11 तारखेला, तर त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? प्रामाणिकपणे ती मला नाही सुचली. माझी एक मैत्रीण असिता नार्वेकर, मी नाटकात काम करायचं, सिनेमात काम करायचं, अभिनेत्री म्हणून माझं करिअर चालू होतं जेव्हा ती माझ्याबरोबर होती आणि मी वन फाईन डे असं ठरवलं की मला आता नृत्यामध्येच पुढे काम करायचं आहे. तेव्हा ती असं म्हणाली की तू नृत्य पण करतेस आणि नाटक केलं आहेस, तर मला असं वाटतं की तू असं काहीतरी केलं पाहिजेस की जे कमर्शियली तू बाहेर काढू शकशील. आणि नृत्य नाटिका, मला खूप कौतुक वाटतं तिचं की आत्ता खूप त्याचं पेवालं आहे नृत्य नाटिकांचं. पण असिताला ही संकल्पना सुचली 2000 साली आणि 2000 साली तिने मला असं म्हटलं की तू नृत्य नाटिका कोरिओग्राफ कर. तर मी तिची अत्यंत आभारी आहे की तिने माझ्यावर विश्वास ठेवला. सो संकल्पना तिला सुचली. पण कृष्ण ही संकल्पना नसून कृष्ण हा प्रत्येक कलाकाराचा श्वास आहे असं मला वाटतं. तो असतेच संकल्पना आत कुठल्याही कलाकाराच्या. त्यामुळे कृष्ण रूपात मी ती व्यक्त केली असं मला वाटतं. आणि जसं तू म्हणलास तसं तुला नाचताना पेरेंट्सनी वगैरे पाहिलं होतं, पण त्याच्यात तुला हा चूज करायला स्कोप मिळाला का की अनेक जे डान्स फॉर्म्स आहेत, कथ्थक असेल, भरतनाट्यम असेल किंवा इवन ओडिसी किंवा बाकीचे जे, त्याच्यात तुला कथ्थक आवडलं का? म्हणजे ती एक स्पेशालिटी, कथ्थक का चूज केलंस तू? कसं आहे ना, एवढ्या लहान वयात काहीच कळत नसतं. सो तो योगायोग आहे. म्हणजे आपल्याला त्या डान्स क्लासला गेल्यावर आपल्याला असं वाटतं की हां इथे शिकावं असं वाटतं आहे आणि म्हणून आपण तेव्हा दुसरीत असताना काय कथ्थक, काय भरतनाट्यम आणि काय डान्स स्टाईल्स काहीच माहीत नसतं ना. सो ते इट इज जस्ट, आय थिंक इट्स ग्रेट फॉर्च्यून की कथ्थक साठी मी एनरोल झालो आणि मी एका कथ्थकच्या डान्स क्लासमध्ये मला वडिलांनी, आणि मला असं वाटतं की माझे वडील फार प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते की 20 वर्षांपूर्वीसुद्धा एखाद्या मुलांनी कथ्थक शिकावं ह्यासाठी ही वॉज ओके फॉर इट. आणि आजसुद्धा आपण असं पाहतो की असं नाही आहे, म्हणजे इट इज सो स्टिरियोटिपिकल. पण आय वॉज लकी इनफ फॉर दॅट. सो ह्याच्यात मी ॲड करीन नकुलच्या वडिलांबद्दल, कारण मला मगाचपासून असं वाटतं की हे सांगितलं पाहिजे. कशी निवड केलीस तू विचारतेस, तर खरंच त्याचे वडील प्रोग्रेसिव्ह होते आणि नुसते प्रोग्रेसिव्ह नव्हते, ते सायंटिस्ट होते. सो सायंटिस्ट माणसांनी इतका कलेचा केलेला बहुमान मला वाटतो की स्वतःच्या मुलाला नृत्य शिकवायला पाठवणं हा बहुमान आहे. आपलं जे सध्या आपण सोशल मीडियावर रील्स किंवा शॉर्ट्स बघतो ते सगळं एका मिनटात आपल्याला कॉन्टेंट हे करायचं असतं, पण कुठलीही नृत्य साधना ही जे 12 किंवा कितीही आपण आयुष्यभर केली तरी ती कमीच पडते. तर तुमचं काय मत आहे की एका मिनटात आपण हे कसं करू शकतो? म्हणजे ते सध्या ट्रेंडिंग आहे, पण ही पण कला शिकून आपल्याला त्याचा काय फायदा तर नक्कीच होतो, पण तुम्ही ते कसं समहाऊ कम्पेअर कराल की रील हे वरवरचं वाटतं किंवा असं? खरं हा प्रश्न
हा म्हणजे मला असं वाटतं की हे काही कम्पॅरेबलच नाही आहे. म्हणजे हे जे रील्स वगैरे जे आत्ता आहे ना, त्याचा खरं म्हटलं तर नृत्याशी आणि विशेष करून शास्त्रीय नृत्याशी काहीच संबंध नाही. हे आत्ताचं ट्रेंडिंग आहे. म्हणजे पूर्वी आपण सॉफ्टी आईस्क्रीम खायचो, तर आता आपण हे प्रकारचं आईस्क्रीम खातो. हा एक ट्रेंड आहे फक्त. त्याचा कलेशी आणि त्याच्या कथ्थकच्या अभिजाततेशी काहीच तसा संबंध नाही आहे. सो रील्स किंवा हे जे शॉर्ट टर्म जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यात काही तथ्य नाही आहे आणि त्याचा काही नृत्याशी संबंध नाही. हे त्यावेळेला एक 4 स्टेप शिकून व्ह्यूज कलेक्ट करणं हा त्याचा फक्त मोटिव्ह आहे आणि त्याच्यात लोक हल्ली आनंद मानतात सरप्राइझिंगली. सो दॅट्स इट. आणि मगाशी तुम्ही म्हणलात की कृष्ण तुम्ही निवडला, तर त्याच्या निवडीमागे म्हणजे त्या थीम मागे अजून काही विचार होता का त्या शोबद्दल? हा विचार म्हणजे नृत्यातनं गोष्ट सांगणं. नृत्य ही एक भाषा आहे. नृत्य हे एक मीडियम आहे. सिनेमा जसं मीडियम आहे, नाटक जसं मीडियम आहे, तसं नृत्य नाटिक आहे पण मीडियम आहे. त्या मीडियममधनं एक गोष्ट सांगणं म्हणजे आउट अँड आउट किंवा थरली नृत्य भाषेचा वापर करून एक कथा सांगणं. आता कृष्णलीला अनेक आहेत आणि सोलो फॉर्ममध्ये दाखवणं ते शक्य आहे. पण जेव्हा तुम्ही नाटिका म्हणजे पहिली घटना काय झाली आणि शेवटची घटना काय झाली त्याला गुंफायचं कसं, कुठल्या घटनेनंतर कुठली घटना आली पाहिजे ज्यानी लोकांना आवडेल. कारण मुळातच नृत्य बघणारा ऑडियन्स आपल्याकडे आता बऱ्यापैकी वाढला आहे पण कमी होता. सो ते बांधून ठेवणारं एक सलग कथानक वाटण्यासाठी काय करायला पाहिजे असे अनेक विचार त्याच्यामध्ये होते. सो त्या सगळ्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. मगाच्या प्रश्नाचं उत्तर मला सांगायला आवडेल की 1 मिनिटाचे सादरीकरण आणि 2 तासाचं सादरीकरण ह्या मुळात ताकदीतच फरक आहे. तर 1 तासात एखाद्याला डोळा मारणं आणि प्रेमात पडणं आणि एखाद्याच्या प्रेमात पडणं ह्यात फरक आहे. हा बेसिक त्याच्यातला फरक आहे. आणि नृत्य सुंदर चाललेलं असताना त्यातला एखादा क्षण काढून तुम्हाला दाखवून हे अशा पद्धतीचं काहीतरी असणार आहे, हे रील वेगळं आणि 1 मिनिटाचं रील बनवणं वेगळं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते चांगलं नाही आहे असं म्हणण्यापेक्षा ते कशा पद्धतीने त्याचा वापर करून तुम्ही काय संदेश देताय हा महत्त्वाचा आहे. आणि आपला जो शो होणार आहे 11 तारखेला श्रीराम लागू रंगावकाशमध्ये, तर त्याची आत्तापर्यंत प्रॅक्टिस करताना तुम्हाला काय एक्सपिरियन्स आले किंवा काही स्पेशल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतील तर त्याच्यातली एखादी तुम्हाला शेअर करावीशी वाटते आहे का? मला असं वाटतं की आम्ही कृष्णाचे अनेक प्रयोग केले आहेत आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा आम्ही दिल्लीत ह्याचा प्रयोग केला आणि तिथे ऑब्व्हियसली आम्हाला खूप प्रेझेस मिळाल्या. पण एवढंच नाही तर आम्ही येरवडा जेलच्या इनमेट्ससाठी सुद्धा ह्याचे प्रयोग केलेत. आणि जे जेल इनमेट्स बसले होते समोर, जे कैदी होते, त्यांच्याकडनं आम्हाला अगदी सुरुवातीपासून कृष्णाच्या ओपनिंग शॉटपासून जिथे पडदा ओपन होतो आणि वंदना सुरू होते तिथपासून शेवटपर्यंत मॅक्सिमम अप्लॉजेस मिळाले. म्हणजे मला असं वाटतं की ते अतिशय संवेदनशील प्रेक्षक आम्हाला लाभले. आणि आपल्याला असं वाटतं ना की अरे हे कैदी आहेत, म्हणजे आपण असं फर्स्ट टाईम तिथे जातो तेव्हा थोडंसं एक दडपण, पण तेच एका वेळेला एका क्षणी त्यांच्या हाताबाहेर त्यांचे इमोशन्स गेल्यामुळे ते घडलं असतं. त्यामुळे ते जास्त सेन्सिटिव्ह असतील ऑडियन्स म्हणून त्यांनी ते खूप सुंदर रिसीव्ह केलं. आणि अशा अनेक ठिकाणी आम्ही परफॉर्म करू शकलो. काही ठिकाणी तर आम्ही पावसात परफॉर्म केलं आहे आणि नदीच्या किनारी अशा पद्धतीने ते परफॉर्म केलं. सो हे सगळे एक्सपिरियन्सेस अतिशय एनरिचिंग आहेत. आणि ऑडियन्स तर म्हणजे मला म्हणशील तर दरवेळेला कृष्णाचा प्रयोग झाल्यावर भारावून येऊन आम्हाला भेटतं आणि इट इज फॅब्युलस एक्सपिरियन्स फॉर देम ऑल्सो. तर आत्ता सध्या बाहेर पाऊस पडतोय, तर पावसाच्या एखादी बंदिशवर तुम्ही थोडं काही 2-3 मिनिट्सचं आणि त्याच्यात एक सरप्राईज मी गायलं तर चालेल का? मग हे मल्हार रागाचं आहे थोडं.
झुकी आई बदरिया सावन की, झुकी आई बदरिया सावन की, सावन की मन भावन की, सावन की मन भावन की, झुकी आई बदरिया सावन की, झुकी आई बदरिया सावन की, सावन की मन भावन की, सावन की मन भावन की, झुकी आई बदरिया सावन की, झुकी आई बदरिया सावन की. मस्त. अतिशय त्यांनी ऑन द स्पॉट कथकचं मुद्राभिनय करून दाखवलेला आहे. तर तुम्ही हा 11 जुलैला श्रीराम लागू रंगावकाशमध्ये कृष्ण शो होणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघायला जा. तुम्हाला पण खूप एक्सपिरियन्स लाईव्ह कथक नृत्यातून स्टोरी टेलिंग बघायला मिळेल. आणि हा इंटरव्ह्यू तुम्ही बघितलात त्याबद्दल धन्यवाद.